नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे जानकी आता किचन क्लीन करत असते. तेवढ्यातच प्रधान काका म्हणतात की जानकी, तू या घरामध्ये स्वतःला एकटी समजू नकोसा. मी आहे ना तुझ्याबरोबर. मी प्रत्येक वेळेला तुझ्याच बाजूने असेन. तेव्हा जानकी म्हणते, काका मला अगदी मधुभाऊंची आठवण आली. तुम्ही मला एवढं बोललात ना, तरीसुद्धा ते माझ्यासाठी खूप आहे. तुमच्या या शब्दावरतीच माझे दिवस इथे चांगले जातील आणि तुम्ही काकूंची काळजी करू नका. काकूंचं बोलणं मी अजिबात मनाला लावून घेत नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी काकूंचं मन हळूहळू जिंकेन. मी त्यांनी सांगितलेली सगळी कामं करेन. आता त्यांना माझा थोडा राग येत असेल, पण नंतर त्या मला मनापासून स्वीकारतील हे मात्र नक्की. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रधान काका म्हणत असतात की जानकी बेटा, अगं हे काम सोड सोड बरं, तू आधी काहीतरी खाऊन घे. तू जेवली नाही आहेस ना? तेव्हा जानकी म्हणते, काका अहो मी आता जत्रेत गेले होते ना, तेव्हा मी तिथे पाणीपुरी खाल्ली. माझं पोट खरंच भरले. मला आता काही खायला नको. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रधान काका म्हणत असतात की जानकी बेटा, तुला म्हणून सांगतो, मी तुझ्यासाठी आहे ना खरवस काढून ठेवलं आहे. तुला खरवस आवडतो ना? तेव्हा जानकी म्हणते, हो काका, मला खरवस खूप आवडतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या सँडविच खात असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की मला सँडविच खूप आवडतो, पण आपल्या इथे मुळशीमधला सँडविच खूपच अप्रतिम आहे. खरं तर मला मोमोज हवे होते, पण मला आता सँडविचसुद्धा खूप आवडलं आहे. तेव्हा इथे मकरंद म्हणत असतो की ऐश्वर्या, मला तेच तर म्हणायचं आहे ना, जे आपल्या इथे नाही आहे ना, तो बिझनेस आपल्याला स्टार्ट करायचा आहे. मी काय म्हणतो, आपण जो काही कॉलेजमध्ये असताना हॉटेल चेनच्या बिझनेसबद्दल बोललो होतो, आपण तो बिझनेस सुरू करूया ना लवकरच. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, डॅड अहो आम्ही ना कॉलेजमध्ये असतानाच ठरवलं होतं की आम्हाला हॉटेल बिझनेस सुरू करायचा आहे म्हणून. आपण इथे मुळशीमध्ये करूच शकतो ना? तेव्हा सयाजी म्हणतो, बास का? अरे तुम्ही फक्त बोला तुम्हाला कुठला बिझनेस सुरू करायचा आहे. तुम्ही जो बिझनेस कराल ना, त्यासाठी मी तुम्हाला मदत करेन आणि काळजी करू नका. जे बिझनेस इथे चालू आहेत ना, ते कसे बंद पडतील याची काळजी मी घेईन. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, अरे वा, मग तर काही टेन्शनच नाही आहे. तेव्हा मकरंद म्हणत असतो, ठीक आहे, आम्ही लवकरच आता याच्यावरती डिस्कस करू. आम्हाला जागा वगैरे हवी आहे, त्याबद्दल आम्ही तुमच्याबरोबर बोलू. तुम्ही म्हणाल तिथे आपण आपलं हॉटेल उभारूया. तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्याला आता मकरंद म्हणत असतो की ठीक आहे, आता मी निघतो. आपण एक काम करूया, आपण उद्या ऑफिसला भेटूया. सगळं काही व्यवस्थित रितसरपणे आपण हॉटेलबद्दल बोलून घेऊया. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सयाजी विखे पाटीलला एक फोन येतो. त्याच्यावरती त्याला समजतं की ऋषिकेशने त्याच्या माणसांची बेदम धुलाई केलेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश आणि सारंग दोघेजण आता लपून छपून घरी आलेले असतात. तर प्रेक्षकांनो, ऋषिकेशची गुंडगिरी चालूच आहे. बेदम लोकांना मारतच असतो. पण या सगळ्यामध्ये त्याच्याबरोबर बाहेरची कुणीही मुलं दाखवलेली नाही आहेत. फक्त त्याचा एक भाऊ आणि तो म्हणजे सारंग. तोच त्याच्याबरोबर सगळीकडे आपली गुंडगिरी करण्यासाठी दाखवलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, दोघेजण लपून छपून येत असताना आता लाईट चालू होतात. तेव्हा नाना म्हणतात, या या, आलात का? काय रे, चोरावानी घरामध्ये का घुसताय? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाना, अहो सारंगच म्हणाला मला की आपण दबक्या पावलांनी जाऊया, कारण तुमची नानांची झोप मोड व्हायला नको ना, म्हणून आम्ही दोघेजणं दबक्या पावलांनी जात होतो. तेव्हा इथे नाना म्हणतात, हो का, माझी झोप मोडू नये म्हणून दबक्या पावलांनी आलात? अरे तुम्ही दोघेजणं घरातून बाहेर गेल्यानंतरच माझी झोप उडालेली असते. मला तर झोप येतच नाही. माझी झोप कसली मोड होते? आणि हे काय रे ऋषिकेश, काय रे सारंग, तुझ्या भावाचं हे शर्ट कसं काय फाटलं? त्याची टी शर्ट कशी काय फाटली? सांग बरं मला. तेव्हा इथे सारंग म्हणतो की दादाची टी शर्ट फाटली ना, त्याला ठेच लागली आणि तो पडला. आणि पटकन ऋषिकेश म्हणतो की माझा ॲक्सिडेंट झाला. तेव्हा इथे नाना म्हणतात, नक्की काय घडलं होतं? ॲक्सिडेंट झाला होता की ठेच लागली होती? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाना दोन्हीही झालं होतं. आधी ठेच लागली, नंतर माझा ॲक्सिडेंट झाला. तेव्हा सुमित्रा म्हणते, अरे बापरे, खूप लागलं का तुला? बघू दे तरी. नाना म्हणतात, गप्प बसावं तुम्ही. काय बोलतेस तू सुमित्रे? अगं एवढं लागलं आहे का त्याला? तेव्हा इथे मारामारी करत असताना कुठल्या तरी गुंड्याने ओढला असेल ते. मला माहिती आहे ना. माझ्याशी खोटं बोलताय तुम्ही. कुणाला मारलंस ह्या वेळेला?
तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाना अहो प्रत्येक वेळेला तुम्हाला काय माझीच चुकी दिसते का? मी काय फक्त मारामाऱ्याच करायला जातो? समोरच्या माणसाची सुद्धा कधीतरी चुकी असेल की नाही? मी काय विनाकारण कुणाला मारत नाही नाना. जेव्हा समोरच्या माणसाची काहीतरी चुकी असते तेव्हाच मी मारामारी करत असतो. तेव्हा नाना म्हणतात, तुला त्याची गरज काय आहे? पोलीस आहेत ना, पोलीस करतील त्यांचं काम. तुला इथे लोकांना धडा शिकवायची गरज नाही आहे, कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिथे सौमित्रसुद्धा आलेला असतो. तेव्हा नाना म्हणतात, बरं बरं ठीक आहे, पण तुझा ॲक्सिडेंट कसा झाला रे? मध्ये कोण आलं होतं गाडीच्या म्हणून तुझा ॲक्सिडेंट झाला? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बकरी आली होती आणि इथे आता सारंग म्हणतो की कुत्रा आला होता. तेव्हा नाना म्हणतात, हो बकरी आणि कुत्रा दोघेसुद्धा आले होते का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सौमित्र म्हणत असतो की बरं झालं तुम्ही दोघेजणं वकील नाही झालात, नाहीतर बकरी आणि कुत्र्यावरून इथे कोर्टामध्ये भांडला असतात तुम्ही. तेव्हा इकडे आता ऋषिकेश म्हणत असतो, अरे आपण एक काम करूया, एकदाच ठरूया ना कुणाला घ्यायचं ते. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो की बकरी घ्यायची की कुत्रा? तेव्हा सारंग म्हणतो, मी काय म्हणतो आपण बकरीच घेऊया, कुत्रा नको, बकरी समोर आली होती. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणतो, नाना बकरी समोर आली होती, तिला वाचवायला गेलो आणि मी पडलो म्हणून माझा ॲक्सिडेंट झाला. तेव्हा सुमित्रा म्हणते, अहो तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्याच मुलांना चुकीचं का ठरवता? समोरच्या माणसाची पण कधीतरी चुकी असू शकते ना. प्रत्येक वेळेला माझ्याच मुलांना बोलत असता. हे बघा ते दोघेजण आत्ताच आलेत, तुम्ही आता त्यांना जास्त काही बोलू नका. ऋषिकेश, सारंग जा बरं, तुम्ही दोघेजण आता हातपाय धुवून या, मी तुमच्यासाठी जेवण गरम करते, गरमागरम जेवून घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो, नाना म्हणत असतात की सुमित्रे, अगं तूच ह्यांना जास्त लाडकवून ठेवलेस गं. प्रत्येक वेळेला त्यांच्या चुका पाठीशी घालायच्या, प्रत्येक वेळेला त्यांना इथे प्रोत्साहन द्यायचं, मग ते काय माझं ऐकणार आहेत का? अजिबात ऐकणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पोलीस आलेले असतात. पोलीस आल्यानंतर नाना म्हणतात, अरे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इथे? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की आम्ही ऋषिकेशला अरेस्ट करायला आलो आहे. ऋषिकेशच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे आणि त्यामुळे आता त्याला आम्ही अरेस्ट करणार आहोत. पुरावा सादर केला आहे. ऋषिकेशने मार्केटमध्ये मारामारी केली आणि एका माणसाला जीव जाईपर्यंत त्याने मारले आणि आमच्याकडे पुरावासुद्धा आहे. तेव्हा मोबाईलमध्ये असलेला तो व्हिडिओ इथे इन्स्पेक्टर साहेब नानासाहेबांना दाखवतात. तेव्हा नानासाहेब तो व्हिडिओ बघतात आणि म्हणतात, अरे ऋषिकेश हे सगळं काय आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाना मी काही केलेलं नाही आहे, तो व्हिडिओ खोटा आहे. ती गुंड लोक आहेत ना, सयाजीची माणसं जरी असली तरीसुद्धा त्या सयाजीच्या माणसाने एका म्हाताऱ्या आजीची सोन्याची चेन चोरली आणि तो घेऊन पळून जात होता. तेव्हा मी त्याला पकडलं, त्याला मारलं आणि त्याच्याकडून सोन्याची चेन परत घेतली. तेव्हा नाना म्हणत असतात, ऋषिकेश मी किती वेळा तुला सांगितलं होतं की त्या सयाजीच्या माणसांबरोबर मारामारी करू नकोस म्हणून. म्हणालो होतो की नाही? मारामारी तर दूर, त्यांच्याशी बोलायचं सुद्धा नाही. मग तरीसुद्धा तू का कायदा हातात घेतलास? काय गरज होती तुला त्या म्हाताऱ्या बाईची मदत करायची? पोलिसांनी बघून घेतलं असतं ना काय करायचं ते. जा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही याला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा. त्याला जरा जेलमध्ये 1 दिवस ठेवा, तोपर्यंत त्याची अक्कल काही ठिकाणावरती येणार नाही. तेव्हा इथे आता सुमित्रा रडत असते, माझ्या मुलाला घेऊन जाऊ नका असं म्हणत असते. सारंगसुद्धा म्हणत असतो की नाना, ऋषिकेश दादाची या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, अरे सौमित्र तू तरी काहीतरी कर ना. तेव्हा सौमित्र म्हणतो, अगं आई मी अजून शिकतोय, मी अजून वकील झालेलो नाही आहे, मी ह्याच्यामध्ये काय करू शकतो? तेव्हा नाना म्हणतात, काही करू नकोस तू, जा बरं याला घेऊन जा, असं नानांनी आता पोलिसांना सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, अजून इथे जानकी किचनच साफ करत असते. तेव्हा तिथे प्रधान काकू येतात. तेव्हा जानकी म्हणत असते, काकू हे बघा किचन ओटासुद्धा क्लीन केला आहे आणि सगळी भांडीसुद्धा घासून ठेवलेत. तेव्हा इथे काकू म्हणत असतात की ठीक आहे. त्या किचन ओट्याला हात लावून बघतात की व्यवस्थित क्लीन केलं आहे ना, आणि म्हणतात की ठीक आहे झालं ना आता सगळं, जाऊन झोप आता आणि उद्या सकाळी लवकर उठायचा. तेव्हा जानकी म्हणते, हो उद्या सकाळी लवकर उठेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता डोरबेलचा आवाज येतो. जानकी म्हणते, या वेळेला यांच्या घरी कोण आलं असेल, उघडू का दरवाजा? तेव्हा जानकी जाते आणि दरवाजा उघडते. तर प्रेक्षकांनो, खाली एक लेटर ठेवलेलं असतं आणि त्याच्यावरती गुलाबाचं फूल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी ती आता कविता वाचते, जी इथे केलेली असते खास जानकीसाठी मकरंदने.
तेव्हा इथे जानकी ती आता कविता वाचत असताना तिच्या सौंदर्याचं, तिच्या इथे नाजूक सुंदर दिसण्याचं, तिच्या गालावरच्या खळीचं, तिच्या सुंदर स्माईलचं इथे आता भरभरून त्याने कौतुक केलेलं असतं, त्याची मांडणी केलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणत असते की हे लेटर माझ्यासाठी असेल का? आणि हे फूल पण कुणी दिलं असेल? आणि मी जत्रेत गेले होते आणि जत्रेत मी सुंदर दिसत होते, म्हणजे कुणीतरी माझा पाठलाग करत होतं का? कोणीतरी मला फॉलो करते वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, मकरंद इथे आता लपून छपून जानकीला बघत असतो. जानकी ते फूल आणि लेटर फेकून देणारच असते. तेवढ्यातच ती म्हणते, नाही नको नको, जर इथे आता काकूंच्या हाती जर हे लागलं तर मात्र माझं काही खरं नाही. आत्तीच त्यांनी मला खूपच इथे आता नियम आणि अटी सांगितलेल्या आहेत. तेव्हा प्रधान काकूंना दिसता कामा नये. त्यामुळे इथे जानकी ते बाहेर फेकून न देता किचनमध्ये येते आणि इथे गुलाबाचं फूल पूर्णपणे चुरगळते आणि डस्टबिनमध्ये टाकते आणि ते लेटरसुद्धा. तेव्हा जानकी म्हणते, हे लेटर नक्की माझ्यासाठी होतं की दुसरं कुणासाठी? पण जत्रेत तर मीच गेले होते, त्यामुळे हे लेटर कदाचित माझ्यासाठी असू शकतं. आणि तेव्हा जानकी ते घेते आणि लगेच फाडून तोडून डस्टबिनमध्ये फेकून देते. तर इथे प्रेक्षकांनो, आता मकरंद जानकीलाच बघत असतो. त्याने त्याच्या रूममध्ये सगळीकडे जानकीचे फोटोज लावलेले असतात आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता स्क्रीनवरती सुद्धा जानकीचीच व्हिडिओ सुरू असते. तेव्हा इथे मकरंद म्हणत असतो की जानकी, तू फक्त माझी आहेस ना? फक्त माझी. जेव्हापासून तुला पहिल्यांदा मी बघितलंय ना, तेव्हापासून तुझ्या प्रेमात मी असा वेडा होऊन गेलोय का? असं वाटते कधी एकदा माझ्या मनातली गोष्ट मी तुला सांगतोय आणि कधी तुला मी माझ्या घरी घेऊन येतोय. पण मी माझ्या मनातली गोष्ट जर तुला सांगितली की माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे आणि तू जर मला नकार दिलास तर? मला खूप जास्त भीती वाटते जानकी तुझ्या नकाराची. तू मला खरंच नकार देशील? हो जानकी, हो, तू मला नकार देशील? तुझी एवढी हिंमत मकरंदला नकार देण्याची? मी तुझ्यावरती जेवढं प्रेम करतो ना जानकी, तेवढं तुझ्यावरती प्रेम कोणीही करू शकणार नाही. मी तुझ्यावरती वेड्यासारखं प्रेम करतो आणि माझ्यासारखं प्रेम दुसरं तुझ्यावरती कुणीही करणार नाही. तेव्हा मकरंद म्हणतो, तू फक्त माझी आहेस जानकी, फक्त माझी. मी जगतोय तुझ्यासाठी. माझा प्रत्येक श्वास हा तुझ्यासाठी आहे. अगं तुझ्यासाठी म्हणून मी जिवंत आहे जानकी. तुझं हे सुंदर दिसणं, तुझं हे नाजूक असणं, हे माझ्या मनामध्ये घर करून बसलंय. तू फक्त माझी आहेस आणि फक्त माझी. बाकी मी तुला कुणाचीही होऊ देणार नाही, असं आता मकरंद म्हणत असतो. तेवढ्यातच आता त्याच्या बहिणीचा फोन येतो. तेव्हा इथे मकरंद म्हणतो, हां बोल ना बेटा, कशी आहेस तू? अगं दादाची आठवण येते की नाही? किती दिवसांनी फोन केलास दादाला? हे बघ बेटा, मी तुझं काही ऐकणार नाही हां. तू आता मुळशीला यायचं लवकरात लवकर तुझ्या दादाला भेटायला, ठीक आहे ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मकरंद म्हणत असतो, अगं काय हे बोलतेस तू? तू इथे आलीस ना की तुझी वहिनी तुला अजिबात काम करू देणार नाही. फक्त तुझे लाड करेल, फक्त तुझे लाड. हो हो, मला माहिती आहे, अजून माझं लग्न झालेलं नाही आहे. तरीसुद्धा मी माझ्या होणाऱ्या बायकोचं कौतुक करतोय, कारण आहेच ती कौतुक करण्यासारखी. तू आलीस ना की तुला बरोबर कळेल. ती फक्त लोकांवरती भरभरून प्रेम करते, नाती जपते. तिचं तिचं दिसणं जेवढं सुंदर आहे ना, तेवढंच तिचं मनसुद्धा सुंदर आहे. ती फक्त लोकांना जीव लावते आणि त्यांच्यावरती भरभरून प्रेम करते. ती या घरामध्ये आली ना की आपल्या घराचं सुद्धा ती नंदनवन करून टाकेल. तुझ्यावरती ती भरभरून प्रेम करेल, असं मकरंद आता म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नानासाहेब बसलेले असतात. तेव्हा सुमित्रा आपली बॅग वगैरे घेऊन येते आणि म्हणते की मी जाते घर सोडून. नानासाहेब म्हणतात, काय, कुठे जातेस तू? तेव्हा सुमित्रा म्हणते, मी घर सोडून चालले, मला इथे अजिबात राहायचं नाही आहे. हे काय केलं तुम्ही? माझ्या मुलाला तुम्ही पोलिसांच्या हवाली केलं. तुम्ही त्याला थांबवलंसुद्धा नाहीत आणि त्याला सोडवायलासुद्धा गेला नाहीत. माझा मुलगा ऋषिकेश घरामध्ये नसताना मलासुद्धा या घरामध्ये अजिबात राहायचं नाही आहे. तेवढ्यातच तिथे सौमित्र आणि सारंग दोघे येतात. तेव्हा इथे प्रत्येक वेळेला काय माझ्या मुलाची चुकी असते? आता त्या म्हाताऱ्या बाईची चेन चोरून नेताना माझ्या ऋषिकेशने त्या माणसाला अडवलं आणि त्याच्याकडून चेन परत घेतली, तर चुकी काय माझ्या ऋषिकेशची आहे का, त्या माणसाची नाही? बाद झालं, बाद झालं. आता प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्या मुलाला चुकीचं ठरवता आणि समोरची माणसं चुकीची असती तरी ती बरोबर. तेव्हा सारंग म्हणतो की नाना, आई बरोबर बोलते. अहो खरंच ऋषिकेश दादाची काही चुकी नाही आहे हो.
खरं तर चुकी त्या सयाजी काकाच्या माणसांची होती. त्या माणसाने खरोखर त्या आजीची सोन्याची चेन चोरली आणि ते घेऊन जात होते. म्हणून ऋषिकेश दादाने त्यांना अडवलं, त्यांना मारलं आणि चेन परत घेतली. तेव्हा इथे नाना म्हणतात, तू गप्प बस रे, उंदराला मांजर साक्ष. तू प्रत्येक वेळेला तुझ्या ऋषिकेश दादाचीच बाजू घेणार ना. हे बघ सुमित्रे, अगं तू काय घर सोडून जातेस त्याच्यासाठी. आणि हे बघ, तू प्रत्येक वेळेला ना तुझ्या मुलांच्या चुका पाठीशी घालू नकोस. अगं योग्य वेळेवरती जर त्यांचा कान पिळला असतास ना, तर आज हे दिवस बघायला लागले नसते. मी म्हणालो होतो ना, या दोघांसाठी पोलीस घरी येणार म्हणून. आले की नाही पोलीस घरी? आलं माझ्या बोलण्यात खोट? तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, हे बघा, तुम्हाला अजूनही माझ्या मुलालाच बोलायचं आहे ना, मग ठीक आहे, मी जाते घर सोडून. सौमित्र, सारंग, तुम्ही दोघेजणं तुमची काळजी घ्या आणि शक्य झालं तर यांची पण घ्या. मी आता निघते. तेव्हा इथे नाना म्हणत असतात, सुमित्रा थांब सुमित्रा, आता काय मी करावं अशी इच्छा आहे तुझी? तुझी हीच इच्छा आहे ना की तू जशी ऋषिकेशला पाठीशी घालतेस तसं मीही घालावं, त्याची बेल करावी अशी तुझी इच्छा आहे ना. जातो मी, त्याची बेल करून येतो. तेव्हा सुमित्रा म्हणते, ठीक आहे जा, पण एक काम करा, तिथे सगळ्यांसमोर माझ्या मुलाच्या अंगावरती खेकसण्याची गरज नाही आहे. त्याला तिथून सोडवा. घरी आल्यावर त्याला प्रेमाने समजवा, तो ऐकेल तुमचं, कळलं का? तेव्हा इथे नाना आता ऋषिकेशला सोडवायला जातात. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे ऋषिकेश म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, अहो या माणसाची ऐकण्याची इतकी कुवत नाही आहे. तेव्हा सयाजीला राग येतो आणि तो जोरात ओरडतो इथे ऋषिकेशवरती. ऋषिकेशसुद्धा डबल आवाजामध्ये त्याच्यावरती ओरडतो. तेवढ्यातच तिथे नाना येतात आणि म्हणतात, एक मिनिट ऋषिकेश थांब. आणि इथे नानासाहेब म्हणत असतात की इन्स्पेक्टर साहेब हे घ्या, मी ऋषिकेशची बेल करायला आलो आहे. तेव्हा वकिलांना घेऊनच इथे आता नाना आलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी आता इंटरव्ह्यूला जायला निघालेली असते. तेव्हा प्रधान काकू म्हणतात की जानकी, झाली ना तुझी कामं, आता जा आणि वाण्याकडून पोहे घेऊन ये नाश्त्यासाठी. तेव्हा जानकी म्हणते, काकू आहो पण मी. तेव्हा प्रधान काकू म्हणतात, काय तू काय? तेव्हा जानकी काहीच बोलत नाही आणि ती आता पोहे आणायला जाते आणि घाईघाईने पोहे घेऊन येतच असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, ऋषिकेश आता तिच्या विरुद्ध बाजूने धावत पळत येत असतो आणि तेवढ्यातच इथे जानकी आणि ऋषिकेश या दोघांचा एकमेकांना धक्का लागतो आणि ते दोघेही आता खाली इथे पडलेले असतात आणि पोहे संपूर्णपणे त्यांच्या अंगावरती उडालेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, खाली पडल्यानंतर जानकी ऋषिकेश दोघेजण एकमेकांकडे बघतच राहतात.